नमस्कार मैत्रिणींनो, नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। तर इथे बघा, आज मी मस्त गरमागरम वाफाळत्या अशा चिकुल्या बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मी फोडणी करून घेतलेली आहे। फोडणीमध्ये मोहरी टाकून घेतली, त्यानंतर शेंगदाणे टाकले आहे, लाल सुक्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि चॉपरमध्ये एक मोठ्या साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे। नंतर इथे लसण, अद्रक, थोडंसं खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या काड्या यांचं वाटण टाकून चांगलं 2-3 मिनिटं परतवून घेतलं। नंतर इथे सगळे पावडर मसाले टाकून घेतलेले आहेत। तिखट, हळद आणि मसाला टाकून घेतलेला आहे, तो देखील चांगला तेल सुटेपर्यंत इथे परतवून घेतलेला आहे। अशा पद्धतीने छान हे तेल सुटेपर्यंत परतायचं आहे। नंतर इथे मी चिंचेचं पाणी करून घेतलेलं होतं, ते इथे टाकून घेतलेलं आहे। तर चिंच चांगली भिजवून घेतली आणि मस्त ते पाणी त्याचं काढून घेतलेलं आहे। तर त्यानंतर इथे बघा, शिळं वरण उरलेलं होतं माझ्याकडे तुरीच्या डाळीचं, त्याला फोडणी देऊन घेतलेली आहे ही चिंचाची। तर त्यानंतर इथे चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर चिंच टाकलेली आहे, त्यामुळे त्याला बॅलन्स करण्यासाठी इथे गुळाचा खडा टाकून घेतलेला आहे। वरतून भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे। तर इथे मस्त मी चिंच गुळातल्या छान अशा गरमागरम चिकुल्या बनवणार आहे। तर जर तुम्हाला चिंचगूळ इथे जमत नसेल तर तुम्ही इथे टोमॅटो टाकू शकतात किंवा आमसूल टाकू शकतात, किंवा तेही जमत नसेल तर साधे सिंपल नुसते हळदीची फोडणी देऊन कांदा लसण टाकून घेऊ शकतात, त्याने देखील चिकुल्या मस्त लागतात। तर अशा पद्धतीने कणिक इथे मी आधीच भिजून ठेवलेली होती, तर पोळी लाटून घेतलेली आहे आणि छान या कट करून घेतलेल्या आहे सुरीच्या साह्याने। तर व्यवस्थित या सर्व एक एक करून पोळ्या अशा लाटून इथे बघा पूर्ण कट करून घेतलेल्या आहेत आणि ज्यावेळेस वरणाला चांगली उकळी येईल त्याच वेळेस आपल्याला ह्या इथे टाकून घ्यायच्या आहेत। तर रात्रीच्या जेवणासाठी आम्ही मस्त गरमागरम चिकुल्या बनवलेल्या होत्या। तर एकदम मस्त वन पॉट असं मील आहे, एकदम पोटभरीचं असं हे जेवण आहे, अगदी कमी साहित्यामध्ये झटपट होतं। तर तुमच्या कोणाकोणाकडे हे चिकुले आवडतात किंवा हे वरणफळ आवडतात ते नक्की मला सांगा, आणि तुमच्याकडे चिंचगुळाचे आवडतात की टोमॅटो वगैरे टाकून केलेले आवडतात ते देखील कमेंट करून मला तुम्ही जरूर कळवा। तर अशा पद्धतीने बघा, मी कढईवरती गरम पाणी ठेवलेलं होतं आणि तेच थोडं थोडं करून ऍड करून ह्या चांगले शिजवून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपल्या गरमागरम चिकुल्या तयार झालेल्या आहेत। लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे, डिटेलमध्ये तुम्हाला बघायचं असल्यास नक्की तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात। तर अशा पद्धतीने आपल्या चिकुल्या तयार झालेल्या आहे। गरमागरम मी ते सर्व करून घेणार आहे। यावर मस्त साजूक तूप टाकायचं आणि मस्त याच्यावर ताव मारायचा। तर एकदम छान असा पोटभरीचा रात्रीच्या जेवणासाठी एक मस्त पर्याय आहे। तुम्ही देखील नेहमी करत असाल तर नक्की मला कमेंट करून सांगा, आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला बनवायचे असतील तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर यावर मस्त साजूक तूप टाकायचं आणि मस्त गरम 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 खाण्यासाठी तयार आहे। तर नक्की तुम्ही या चिकुल्या तयार करून बघा आणि आवडल्यास नक्की मला कमेंट करून सांगा। थँक्यू।